आणि आजच्या दिवसभरातल्या सगळ्यात मोठ्या बातम्या आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। महायुतीमधील नेते जागा वाटपावरून एकमेकांच्या मानेवर बसतील। ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची टीका। महायुतीच्या जागा वाटपासाठी शहांना मुंबईत यावं लागतं असाही टोला। भाजपमध्ये गेल्यावर निवडून येता येतं ही मानसिकता। आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य। काँग्रेसचं आता काही खरं राहिलं नाही, पण प्रहार जिवंत आहे असाही टोला। बच्चू कडूंच्या विधानावर आमचे प्रवक्ते उत्तर देतील। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। निवडणुकीआधी भाजप नेत्यांकडून ट्विटर हँडलवरील बायोमध्ये बदल। नावापुढे मोदी का परिवार असा उल्लेख। जेपी नड्डा, अमित शहा, गडकरी यांच्याकडून ट्विटरवरील बायोमध्ये बदल। उरणमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश। ठाकरेंच्या मावळ मतदारसंघातील दौऱ्याआधीच पक्षप्रवेश। समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण। कार्यक्रमासाठी दादा भुसे उशिरा पोहोचले। भुसे उशिरा आल्यामुळे भुजबळांकडून नाराजी व्यक्त। कोल्हापूरमध्ये मंत्री असर मुश्रीफ यांच्या जनता दरबारात शेतकऱ्याचा संताप। अधिकाऱ्यांनी 6 वर्ष काम रखडवल्याचा आरोप। अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक वाद। शेतकऱ्याला आवरताना पोलिसांच्या नाकी नऊ। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा। 2000 पोलिसांचा बंदोबस्त। सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या सभा। परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद राहतील। राज्यातील 3 अतिसंवेदनशील कारागृहांमध्ये अत्याधुनिक ह्युमन बॉडी स्कॅनर बसवण्याचा निर्णय। कैदी अंगात लपवून चरस, मोबाईल, धारदार शस्त्र जेलमध्ये आणतायत आणि त्याला आळा बसेल।